नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण 2022 या वर्षामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. त्या प्रश्नोत्तराला सुरुवात करणार आहोत, पण ते सुरुवात करण्याअगोदर एक महत्त्वाची रिमाइंडर, ती म्हणजे चालू घडामोडीचे महत्त्वाचे कोर्सेस हे आपण अपलोड केलेले आहेत. जसं चालू घडामोडी जानेवारी फेब्रुवारी या अगोदर 2021 मधल्या घडामोडी, टेस्ट सिरीज किंवा इतर वेगवेगळे कोर्सेस हे आपल्याला अँड्रॉइड ॲपवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी तुम्ही ते जाऊन घेऊ शकता. 1 वर्षासाठीची मुदत आहे तुम्हाला, म्हणजे एकदा करंट अफेअरचा एक कोर्स बाय केला तर पुढचे 1 वर्ष तुम्हाला तो कोर्स त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल. तर 2022 मधला जानेवारी 2022 फेब्रुवारी 2022चा कोर्स ऑलरेडी लॉन्च झालेला आहे. मार्च एप्रिल इथून पुढचे जे कोर्स आहेत तर ते लवकरच त्याच्यामध्ये अपलोड होतील. कारण येणाऱ्या राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू द्या, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये सविस्तर विश्लेषण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले अँड्रॉइड ॲप आहे, त्याची लिंक आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि अँड्रॉइड ॲप डाउनलोड केल्यानंतर स्टोर या सेक्शनमध्ये जाऊन, STORE स्टोर या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला ते सगळे वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल होतील. तर अँड्रॉइड ॲप नक्की डाउनलोड करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आपला आजचा पहिला प्रश्न होता तो म्हणजे तुम्हाला दिलं होतं हरितगृह परिणामास कारणीभूत ठरणारे मुख्य वायू कोणते, असं मी तुम्हाला विचारले. दिलेल्या ऑप्शनमधून मुख्य वायू कोणता हे विचारलं होतं. याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 2, म्हणजे फक्त कार्बन डायऑक्साईड. कारण हरितगृह वायूला कारणीभूत ठरणारा मुख्य वायू विचारला आहे, त्याच्यामुळे उत्तर असणार आहे कार्बन डायऑक्साईड. मुख्य तो महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, सायन्सच्या पुस्तकामधला ओल्ड स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहे त्यामध्ये असणारे विधान होतं 1 ग्रॅम अमोनिया शरीराबाहेर टाकण्यासाठी पाणी किती लागतं. आता 1 ग्रॅम अमोनिया शरीराबाहेर टाकण्यासाठी लागणारं पाणी हे 500 ml 500 मिली. ओके, हे तुम्हाला माहीत असू द्या. तिसरा प्रश्न होता तो म्हणजे तुम्हाला अयोग्य जोडी ओळखा या संदर्भातला. आता या प्रश्नाचं जेव्हा तुम्ही उत्तर बघता थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला अयोग्य जोडी ओळखा. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा या टाईपवर प्रश्न विचारला जातो की भारतीय संघराज्याचं वर्णन अर्ध संघराज्य कुणी केलं, सहकारी संघराज्य कुणी केलं, कमालीचं संघराज्य कुणी केलं, केंद्रीकरण झालेलं संघराज्य कुणी केलं किंवा वाटाघाटीचं संघराज्य कुणी केलं. या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पहिला घटक लक्षात घ्या. केसिव्हियर यांनी भारतीय संघराज्याचं वर्णन काय केले, अर्ध संघराज्य. ओके, कॉसिफेडरल आपण असं म्हणतो इंग्रजीमध्ये. सहकारी ग्रॅनव्हिल ऑस्टिन सहकारी संघराज्य. आता मॉरिस जोन्स यांनी कमालीचं संघराज्य असं वर्णन केलं का, नाही. मॉरिस जोन्स यांनी बार्गेनिंग म्हणजे वाटाघाटीचे संघराज्य काय केलं होतं, वाटाघाटीचे संघराज्य असं भारतीय संघराज्याचं केलेलं वर्णन आहे. त्याच्यामुळे इथं काय पाहिजे होतं, वाटाघाटीचं संघराज्य. कमालीचं संघराज्य म्हटलं तर पॉल ॲपलबी म्हणजे पॉल H. ॲपलबी हे जे आहेत ना यांनी याचं वर्णन केले. हे लक्षात ठेवायचं, कारण हे ठरलेलाच घटक आहे आणि आयोग काय करतं, या ठरलेल्या घटकालाच तुम्हाला कायम प्रश्न विचारतं. केंद्रीकरण म्हटलंय KV राव, हे सुद्धा तुमचं बरोबर आहे. किंवा केंद्रीकरणासाठी आणखी एक नाव येतं बघा, आयव्हर जेनिंग्स, ते सुद्धा तुमचं काय उत्तर आहे, बरोबर ठरलं असतं. म्हणजे KV राव तर आहेच, परंतु आयव्हर जेनिंग्स केंद्रीकरण झालेलं संघराज्य म्हटलं ते सुद्धा तुमचं बरोबर ठरलं असतं. म्हणजे घटक लक्षात येतोय का. दुसरा मुद्दा, अर्ध संघराज्य म्हटलं CH अलेक्झांड्रोविच यांचं पण नाव तुम्हाला इथे घेतलं असतं तर ते सुद्धा तुमचं बरोबर ठरलं असतं. CH अलेक्झांड्रोविच ते सुद्धा बरोबर ठरलं असतं. घटक लक्षात आला का, की अयोग्य जोडी कोणती, पर्याय क्रमांक 3. कारण मॉरिस जोन्स यांनी भारतीय संघराज्याचं वर्णन वाटाघाटीचे संघराज्य केले, कमालीचं संघराज्य दिल्यामुळं हे 3ऱ्या क्रमांकाचं विधान किंवा ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर MPSCचा एक फेवरेट प्रश्न, त्याच्यावर तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जातं, योग्य कोणतं विधान आहे ते ओळखा म्हटले. आता पहिल्यांदा बघा, घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर, इथं खाली 1946 दिले, म्हणजे 9 डिसेंबर 1946ला घटना सभेची किंवा घटना समितीची पहिली बैठक झाली, तर हे तुमचं पहिलं विधान बरोबर आहे. सच्चिदानंद सिन्हा घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष होते का, डेफिनेटली बरोबर आहे. जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडला, हेही बरोबर आहे. आणि उद्दिष्टांचा ठराव 26 जानेवारी 1947 रोजी मंजूर झाला. हा 26 जानेवारीला आहे का, नाही. इथं ही तारीख काय पाहिजे होती, 22.
घटक फक्त लक्षात घ्यायचा. 22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला आणि 22 जुलै 1947 भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत करण्यात आला. कारण 22/1947 आता या 2 पॉईंटमध्ये मी 2 घटकाला तुमचं लक्ष वेधू इच्छितो की बऱ्याच वेळा तुमचं ना त्यामध्ये कन्फ्युजन होतं आणि या घटकाला तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागतं. 22/1947 22/1947 सारखं आहे. 22 जुलै 1947 म्हटलं तर भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत झाला. भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत झाला हे लक्षात घ्या. ओके, त्याला स्वीकृती दिली. आणि 22 जानेवारी 1947 म्हटलं उद्दिष्टांचा ठराव मंजूर करण्यात आला आणि भारताची जी प्रस्तावना आहे तर ती उद्दिष्टांच्या त्या ठरावावर अवलंबून आहे. पण असा कोणता देश आहे की ज्या देशाच्या म्हणजे भारताच्या प्रस्तावनेवर त्या देशाचा प्रभाव पाहायला मिळतो? तुमचं उत्तर असणार आहे अमेरिका. अमेरिका देशाचा प्रभाव तुम्हाला या भारताच्या प्रस्तावनेवर पाहायला मिळतो. म्हणून इथं 1, 2, 3 ही विधानं बरोबर आहे, चौथं विधान चुकीचं आहे. आता घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि त्यांची निवड कधी झाली तर ती होती 11 डिसेंबर 1946. हे लक्षात आलं? ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, योग्य विधान ओळखा. ठीक आहे, तुमच्या 5 नंबर प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोन्ही आणि ब हे दोन्ही विधानं तुमची काय बरोबर आहे. सरनाम्यामध्ये घटनाकारांनी वास्तविक उद्दिष्ट व तत्वज्ञान यांचा समावेश केला आणि 1976ची 42व्या घटना दुरुस्तीद्वारे सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता इथं कन्फ्युजन केलं जातं. तुम्हाला एकात्मता मराठी शब्द दिला जाईल किंवा अखंडता असा शब्द दिला जाईल. हे दोन्ही अर्थ एकच होतात. किंवा इंग्रजीमध्ये लगेच बघून घ्यायचं. इंटिग्रिटी शब्द दिसतोय का? इंटिग्रिटी शब्द दिसतोय का तो बघून घ्यायचा. हे 3 शब्द किंवा ह्याला तर तुमचं हे विधान काय असणार आहे? बरोबर असणार आहे. पण या ठिकाणी एकात्मताच्या ऐवजी MPSC काय करते? तुम्हाला एकता असा शब्द देते. एकता दिलं तर ते चुकीचं ठरतं. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता किंवा अखंडता किंवा त्याला आपण इंटिग्रिटी असा वर्ड दिसतो का इंग्रजी ट्रान्सलेशनमध्ये बघायचं आणि त्यावरून तुम्हाला ते उत्तर द्यावं लागतं. पुढचा प्रश्न आहे, भारताचे महान्यायवादी पुढीलपैकी कोणतं काम करावं लागतं? आता महान्यायवादींना करावी लागणारी कामं अ, क, ड बरोबर आहे. म्हणजे भारत सरकारला विधिविषयक सल्ला देणं, भारताच्या कोणत्याही न्यायालयात सुनावणी करणं, भारत सरकारची बाजूस न्यायालयात मांडणं, भारत सरकारचे वाद समोपचारानं मिटवणं. वाद मिटवणं हे महान्यायवादी म्हणजे समोपचारानं मिटवणं असं येणार नाही. बाजू न्यायालयात मांडणं बरोबर आहे, कोणत्याही न्यायालयात सुनावणी करणं बरोबर आहे, विधिविषयक सल्ला देणं बरोबर आहे. ब विधान इथं असणार आहे का? तर ते असणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वैशिष्ट्ये दिलीत आणि मृदा कोणती ते ओळखा असं म्हटलंय. आता दिलेल्या वैशिष्ट्यावरून तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता की एक तर ती मृदा अल्कली स्वरूपाची असली पाहिजे. ओके, म्हटले मृदेची जलसंधारण क्षमता खूप कमी असते. जलसंधारण आणि अल्कली आणि जाड चपटा म्हणजे चिकन पोयटा इलिमिनेट होतंय. तुमची जांभी मृदा म्हणजे कोकणाकडचा भाग जो आहे तो इलिमिनेट होतोय. काळी मृदा डेफिनेटली, कारण जलसंधारण क्षमता खूप कमी असते म्हटले. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे भरड उथळ मृदा जी आहे, तर हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्राचीन वास्तूंचा समावेश युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीत करण्यात आलाय? म्हणजे यामध्ये अजंठा लेणी आहेत का, घारापुरी आहेत का, वेरूळ आहेत का? पितळखोरा भारतातल्या जवळपास सगळ्यात जुन्या लेण्या म्हणून त्याला ओळखलं जातं पितळखोरा. तर याचा युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये समावेश नाही. अजिंठा आहे, घारापुरी आहे, वेरूळ आहे. याच्यामुळं अ, क, ड पर्याय क्रमांक 4 करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 24 नोव्हेंबर 1919 रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अखिल भारतीय खिलाफत परिषद भरली होती? आता 1919ची अखिल भारतीय खिलाफत परिषद ही कुठं भरली होती? ऑब्वियसली याचं उत्तर असणार आहे दिल्ली. आणि याचा अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी. ओके, 1919 खिलाफत परिषदेचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी होते. कारण डिसेंबर 1919 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन अमृतसरला झालं होतं. अमृतसर, ठीक आहे. आणि अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मोतीलाल नेहरू होते. कोण होते? मोतीलाल नेहरू, काँग्रेसचा अधिवेशन अध्यक्ष. ठीक आहे. आणि खिलाफत चळवळीला पाठिंबा दर्शवला होता. ठीक आहे, खिलाफत चळवळीला पाठिंबा दर्शवलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला बंगालच्या फाळणीच्या संदर्भात दिलेली विधानं होती. आता बंगालची फाळणी करण्याची घोषणा लॉर्ड कर्झन याने दिल्लीहून केली होती का? आता ही दिल्लीहून नव्हती, सिमलाहून केली होती. तुम्हाला इथं लोकेशनमध्ये फसवलंय. दिल्ली दिल्यामुळं हे विधान काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. याच्याऐवजी इथं विधान काय असणं पाहिजे होतं? सिमलेला केली होती. कधी? 7 जुलै 1905. 7 जुलै 1905. त्याच्यामुळं पहिलं विधान हे डोळे झाकून तुम्ही काय करू शकता? इलिमिनेट करू शकता. जर इलिमिनेट केलं तर तुमचे ऑप्शन बघा, 1 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर इलिमिनेट होतो.
पर्याय क्रमांक 2. म्हणजे बंगालची फाळणी 16 ऑक्टोबर 1905 होणार होती आणि 20 जुलै 1905 रोजी बंगाल प्रांताचे 2 भागामध्ये विभाजन करण्याचा आदेश पारित करण्यात आला. बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली त्याची तारीख आहे, ती तारीख येते 12 डिसेंबर 1911. 12 डिसेंबर खूप महत्त्वाची तारीख आहे, लक्षात ठेवा. बंगालची फाळणी रद्द करण्यात आलेली होती. केली कधी तर हे अगोदर घोषणा केली ती 7 जुलै 1905ला लॉर्ड कर्झन यांनी सिमला या ठिकाणी. दिल्ली दिल्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे. या बंगालच्या फाळणीलाच पुन्हा दुसरा एक घटक आहे, त्यासाठी तुम्हाला इथं विधान दिलं होतं, अयोग्य विधान ओळखा असं म्हटलं होतं. पण इथं कोणतंच विधान अयोग्य नाही, दोन्ही नाहीत. म्हणजे जी वंगभंग चळवळ म्हणतो आपण की बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून करण्यात आलेली चळवळ, त्याला वंगभंग चळवळ म्हणून ओळखली जाते. आणि संपूर्ण बंगालमध्ये जो राष्ट्रीय शोक दिन होता तो केव्हा साजरा करण्यात आला किंवा तो केव्हा घोषित झाला होता? 16 ऑक्टोबर 1905. जसं तुम्हाला बंगालची फाळणी रद्द झाली 12 डिसेंबर 1911 लक्षात ठेवायचं आहे, तसं हा जो शोक दिन कधी सेलिब्रेट करण्यात आला? 16 ऑक्टोबर 1905. परीक्षेला यावर बऱ्याच वेळा विचारले आले प्रश्न, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लखनौ करार 1916. ठीक आहे, लखनौ करार की ज्यामध्ये काँग्रेस मुस्लिम लीग यांच्यामध्ये झालेलं एकमत, जहाल माहौल यांच्यामध्ये झालेलं एकमत किंवा पॅचअप झालेलं. लखनौ कराराबाबत तुम्हाला विधानं दिलीत आणि कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, काँग्रेसने मुस्लिम लीगची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य केली. आता हे विधान बरोबर आहे का तर मी म्हणेल हे विधान चुकीचं आहे. काँग्रेसनं काय केलं होतं तर काँग्रेसच्या साम्राज्याअंतर्गत मागणीचं, म्हणजे काँग्रेसचं मुस्लिम लीग जी होती या मुस्लिम लीगनं काय म्हटलं, काँग्रेसच्या साम्राज्याअंतर्गत स्वराज्याच्या मागणीचं समर्थन केलेलं होतं. संपूर्ण स्वराज्याच्या मागणीचं समर्थन केलेलं होतं का? नाही. म्हणजे तुम्हाला इथं दिलेल्या विधानापैकी थोडासा घटक लक्षात घ्या. तुम्हाला विचारलंय काय, अयोग्य विधान कोणतं होतं ते ओळखा. याचं करेक्ट आन्सर आहे अयोग्य पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे की मुस्लिम लीगने काँग्रेसच्या संपूर्ण स्वराज्य मागणीचं समर्थन केलं. मुस्लिम लीगनं कशाचं समर्थन केलं? काँग्रेसचं. ही जी काँग्रेस होती या काँग्रेसचं साम्राज्याअंतर्गत स्वराज्य, काँग्रेसचं काय मागणी होती? साम्राज्याच्या अंतर्गत स्वराज्याचं, संपूर्ण स्वराज्याचं नाही. त्याच्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. पहिलं विधान काँग्रेसनं ही मुस्लिम लीगची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य केलेली होती, म्हणून तर ते एकमत झालं होतं. म्हणून पहिलं विधान बरोबर आहे पण दुसरं चुकीचं आहे. म्हणून अयोग्य विधान हे केवळ ब असणार आहे. लक्षात आलं का? कशाचं समर्थन केलं होतं? काँग्रेसच्या साम्राज्याअंतर्गत स्वराज्याचं. संपूर्ण दिलाय शब्द ना, त्यामुळं विधान चुकीचं आहे. त्यानंतर स्टेट फॉरवर्ड प्रश्न आहे. लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष अंबिकाचरम मजुमदार मवाळ नेते होते आणि लखनौ ऐक्य आणि लखनौ करार अधिवेशन हे दोन्ही घटकासाठी प्रसिद्ध आहे. ओके, 1916ला झालेलं अधिवेशन. ओके, कारण याच्यामध्ये काँग्रेस मुस्लिम लीग यांच्यामध्ये झालेला समझोता आणि काँग्रेसमध्ये जो जहाल गट आहे त्यांचं झालेला प्रवेश, त्याच्यामुळं हे लखनौ अधिवेशन फेमस होतं. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 याच्यानुसार तुम्हाला काय विचारलं होतं अयोग्य कोणतं आहे का? तर या विधानामध्ये कोणतंही अयोग्य नाही आहे. म्हणजे भारत मंत्र्यानं केंद्र स्तरावरील नियंत्रण जशाच्या तसं ठेवण्यात आलं. प्रांतिक सरकारवरील नियंत्रण सोपीव विषयाबाबत कमी करण्यात आलं. प्रांतिक कायदेमंडळात मांडल्या जाणाऱ्या विधेयकास भारत मंत्र्याची पूर्वसंमती आवश्यकता काढून टाकण्यात आली. आता या पॉईंटला तुम्हाला थोडंसं इलॅबोरेट जेव्हा करायचं आहे तर याला इलॅबोरेट करताना आपण पुढच्या प्रश्नामधून करूया की 1919च्या कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी होत्या, म्हणजे तुम्हाला आयडिया आणखी क्लिअर येऊन जाईल. प्रश्न क्रमांक 15 प्रश्न समजून घ्या फक्त. 1919चा मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा हा कायदा का फेमस आहे? कारण या कायद्यामुळं भारत मंत्री म्हणजे जे हाय कमिशनर ऑफ इंडिया, भारतासाठी हाय कमिशनर हे पद निर्माण करण्यात आलं. परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं होतं की भारतासाठी हाय कमिशनर हे पद कोणत्या कायद्यानं निर्माण झालं? तुमचं उत्तर असलं पाहिजे 1919चा मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा. आता दुसरा मुद्दा असा होता, या हाय कमिशनरची नियुक्ती कोण करणार? भारत सरकार करणार. पगार कुठण्याच्या तिजोरीतून देणार? भारत सरकारच्या तिजोरीतून देणार. आणि तो भारताचा जो गव्हर्नर जनरल कौन्सिलचा ब्रिटिशमधला एजंट म्हणून तो काम करत. म्हणजे इथं सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. आता लक्षात घ्या, भारत मंत्र्याचा पगार आणि हाय कमिशनर हे दोन घटक वेगळे आहेत. भारत मंत्री हा घटक वेगळा आहे आणि हाय कमिशनर हा घटक वेगळा आहे. 1919च्या कायद्यानं काय केलं म्हटलं गेलं होतं की अगोदर कसं व्हायचं? 1919च्या कायद्याच्या अगोदर विधान काय वापरतो ते समजून घ्या.
1919चा जो मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा होता, या कायद्याच्या अगोदर काय होत होतं, तर ह्या भारत मंत्र्याचा जो पगार होता ना, तर तो भारत मंत्र्याचा ते पगार भारताच्या तिजोरीतून दिला जायचा. कुठून दिला जायचा? भारताच्या तिजोरीतून. पण 1919च्या कायद्यानं काय केलं, भारत मंत्र्याचा पगार हा काय केला, तर ब्रिटिश पार्लमेंटकडनं दिला जाईल असं म्हटलं. परंतु 1919च्या कायद्यानं हाय कमिशनर पद केलं आणि या हाय कमिशनरचा पगार याचा भार कुठं टाकला? भारताच्या तिजोरीवर टाकला. म्हणजे असं म्हणता येईल तुम्हाला की 1919च्या कायद्यानं काय केलं, भारत मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीतून न देता तो इंग्लंडच्या तिजोरीतून किंवा ब्रिटिश पार्लमेंटकडून दिला जाईल हे घोषित केलं. पण 1919च्या कायद्यानं नवीन तयार केलेलं पद होतं, याचा मात्र पगार जो आहे त्या हाय कमिशनरचा त्याचा भार भारताच्या तिजोरीवर टाकला. हा घटक तुम्हाला समजला पाहिजे.